नुसते दिसायला गावठी वगैरे असतात पण इंग्लिश कशी बोलतात फडाफडा. कॅरी एम टेलिंग यू, हिने सगळं बायहार्ट केलं असणार आहे. हो की नाही राधिका? काय बोललीस तुला तरी कळलं का? शन्या, तुला काय समजायचं ते समज. पण काय तुझ्यासारख्या फडफड इंग्रजी बोलणाऱ्या इंग्रजी माध्यमातल्या पोरींपेक्षा माझ्यासारखी मराठी माध्यमात शिकलेली पोरगी बरी. मी निदान माझ्या पोराकडे लक्ष तरी देऊ शकते, त्याचा अभ्यास तरी घेऊ शकते. आणि तुझ्या नादाने तर हे पण बदलले. स्वतःच्या पोराचा अभ्यास नाही घेता आला. काय उपयोग तुमच्या शिक्षणाचा? उपयोग असो वा नसो, ऍटलीस्ट शिक्षण तरी आहे आमच्याकडे. हे पशन्या, मी शिकलेली आहे, चांगली BA झालेली आहे. नाही तुझ्यासारखं फडफड इंग्रजी बोलण्याचा सराव नाहीये मला. पण मला कुठे काय कसं बोलावं हे तर चांगलंच समजतं. पण बरं झालं शन्या, त्या दिवशी पेरेंट्स मीटिंग मध्ये तुम्हाला हसलीस ना, खूप बरं झालं. त्या निमित्ताने मी इंग्रजी बोलण्याचा सराव केला, इंग्रजी बोलायला शिकतेय. नाही मी माझ्या पोराशी आता इंग्रजीतनं बोलू शकेन, निदान त्याचा अभ्यास तरी घेऊ शकेन. यासाठी खरं तर तुझे आभारच मानायला हवे. आणि हे बघ शन्या, तुझा प्रत्येक डाव मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी कारणच ठरतो. लक्षात ठेव. हौस फिटली का स्वतःचा अपमान करून घ्यायची? प्लीज तू नको बोलूस. मलाही तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, एखाद्याची मैत्रीण होणं आणि एका मुलाची आई होणं ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. माझ्या मैत्रिणीच्या वाटेला जाऊ नकोस, फेल होशील. मार्क माय वर्ड्स. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.